अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण सब्जेक्ट शिकणार आहोत सायन्स फर्स्ट आणि सायन्स फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा लॉज ऑफ मोशन। ओके, आपण बघणार आहोत आज लॉज ऑफ मोशन मध्ये कोणकोणत्या टर्म्स समाविष्ट होतात त्याचा आपण अभ्यास करूयात आणि मग त्याचे काय लॉज आहेत हे ऍक्च्युअली आपण समजावून घेऊयात। तर सगळ्यात सुरुवातीला मोशन म्हणजे काय, तर एखादी जी वस्तू आहे ती वस्तू जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असेल किंवा तिची मुवमेंट होत असेल तर आपण काय म्हणतो, ती वस्तू मोशन मध्ये आहे। आता सिमिलरली इथे सायन्स मध्ये ओके सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण काय म्हणणार की एखादी जी वस्तू असेल त्या वस्तूला किंवा त्या सबस्टन्सला जर स्पीड असेल तर आपण काय म्हणणार आहोत, ती स्पीडमुळे काय होणार, ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होणार आहे म्हणजे सरकणार आहे। ओके, म्हणजे तिची पोझिशन जी आहे ती ही पोझिशन असेल तर थोड्या वेळानंतर तिची पोझिशन ही असणार आहे, म्हणजे पोझिशन चेंज झालेली आहे तिची। ज्यावेळी अशी पोझिशन चेंज होते त्यावेळी आपण काय म्हणतो की ती जी वस्तू असेल किंवा तो सबस्टन्स, त्या सबस्टन्स कशामध्ये आहे, दिस सबस्टन्स इज इन मोशन ऑर द पार्टिकल इज इन मोशन। तो जो पार्टिकल असेल तो कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे असं आपण म्हणूया। ठीक आहे, आता तुम्हाला कळलंय की त्याची पोझिशन जर चेंज होत असेल तर तो पार्टिकल कशामध्ये आहे, तो मोशन मध्ये आहे। मग या मोशनशी रिलेटेड कोणकोणत्या टर्म्स आहेत सायन्स मध्ये, तर सगळ्यात पहिली जी टर्म आहे ती आहे डिस्टन्स। ओके, डिस्टन्स म्हणजे काय, तर अंतर। मग अंतर आपण कशामध्ये मोजतो, तुम्हाला माहिती युनिट्स काय काय आहेत याचे, तर युनिट कोणकोणते आहेत याचे आपण कशात मोजतो, ते सेंटीमीटर मध्ये मोजतो अंतर। समजा डस्टर असेल तर हे डस्टर एखादा पार्टिकल आहे तो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत पोहोचला, माझं फिंगर आहे तर फिंगर इज डिस्प्लेस फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, मग हे डिस्टन्स किती कव्हर केलं फिंगरने असं जर मी विचारलं तर तुम्ही काय सांगणार की किती किती डिस्टन्स असेल हे, समजा हे 10 सेंटीमीटर असेल किंवा 12 सेंटीमीटर असेल तर ते सेंटीमीटर हे काय झालं, डिस्टन्सचं युनिट झालं। म्हणजे सेंटीमीटर हे एक युनिट आहे। त्याच पद्धतीने मोठं युनिट असेल मीटर। बस असेल, बसच्या बाबत तुम्ही विचारत असाल की समजा इथून एखादी बस निघाली आणि ती नगरला पोहोचली तर ते डिस्टन्स असेल समजा 100 किलोमीटर, तर मग किलोमीटर हे पण काय झालं, डिस्टन्सचं युनिट झालं। हे झाले डिस्टन्सचे वेगवेगळे युनिट। पण काय होतं बऱ्याच वेळेस की समजा आपण शेवगावमध्ये राहतो तर मग शेवगावमध्ये जे पीपल आहेत ते पीपल एखादा डिस्टन्स सांगतात इन द फॉर्म ऑफ मीटर, आणि समजा बाहेरच्या ठिकाणी राहणारे जे आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेतील लोक आहेत म्हणजे अमेरिकेमधील पीपल आहेत, ते काय सांगतात की त्यांनी डिस्टन्स मोजलं आणि त्यांनी वेगळ्याच युनिटमध्ये सांगितलं। तर असं त्यांनी सांगितलेलं युनिट आणि आपण सांगितलेलं डिस्टन्स सेमच असणार आहे, डिस्टन्स कुठेही बदलणार नाही। जर डस्टर इथे 12 सेंटीमीटरचा आहे तिथे 12 सेंटीमीटरचा असेल, पण फक्त त्यांचं युनिट वेगळं असू शकतं। मग ते युनिट आणि आपलं युनिट मॅच होण्यासाठी किंवा आपल्याला त्यांनी जे सांगितले ते आपल्याला समजावं, आपण जे सांगितले ते त्यांना समजावं, किंवा वेगवेगळ्या सायंटिस्टने जो रिसर्च केलाय तो सगळा एकाच युनिटमध्ये असला तर समजून घेणं अधिक सोपं जाईल, म्हणून काय केलेलं असतं तर याला काही युनिट्स जे आहेत ते स्पेसिफाय केलेले असतात। मग त्यातलं एक युनिट आहे ते आहे एसआय युनिट किंवा त्यालाच एमकेएस युनिट असे आपण म्हणू शकतो, एमकेएस युनिट किंवा एसआय युनिट। तर मीटर हे आहे डिस्टन्सचं एमकेएस किंवा एसआय युनिट, म्हणजे हे युनिट इन जनरल स्टँडर्ड युनिट आहे की जे आपण वापरणार आहोत। आणि समजा हीच क्वांटिटी छोट्या फॉर्म मध्ये असेल तर ते सीजीएस युनिट मध्ये लिहिले जातं, सी स्टँड्स फॉर सेंटीमीटर। ओके, आणि एमकेएस युनिट मध्ये एम स्टँड्स फॉर मीटर। ओके, तर मग एम आहे आणि इथे काय आहे, सेंटीमीटर आहे। म्हणजे मीटर हे काय झालं, एमकेएस युनिट झालं आणि सेंटीमीटर हे काय झालं, सीजीएस युनिट झालं। म्हणजे छोटं युनिट आहे सेंटीमीटर, मोठं युनिट आहे मीटर। ओके, आता डिस्टन्स कशामध्ये मोजायचं हे तुम्हाला कळालं। ओके, युनिट्स म्हणजे काय, आपण ज्या क्वांटिटीमध्ये ते मेजर करतो त्याला जे युनिट वापरतो, एकक वापरणार आहोत मेजर करण्यासाठी, एक स्टँडर्ड एकक जे पण असेल ते त्याला आपण युनिट्स असं म्हणणार आहे। मेजरमेंट क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी स्पेसिफिक आपण त्या क्वांटिटीला नाव देणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, युनिट असं म्हणणार आहोत। मग आता डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे काय, तर समजा मी असं सांगते की समजा हा एक्स आणि वाय ऍक्सिस आहे। ओके, एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, तर इथून एखादा पार्टिकल ओरिजिन मधून निघाला, आता तो मोशन मध्ये म्हणजे त्याची हालचाल होणार आहे, म्हणजे तो या पॉइंट पासून कोणत्या तरी पॉइंटला डिस्प्लेस होणार आहे। समजा ही त्याची पोझिशन होती पहिली ए, तर ए पोझिशन पासून तो कुठे गेला, तर तो या पॉइंटला जाऊन पोहोचला, म्हणजे कोणत्या पोझिशनला, बी पोझिशनला जाऊन पोहोचला, आणि बी पासून तो व्हर्टिकल डायरेक्शनने गेला आणि तो या पॉइंटला जाऊन पोहोचला, म्हणजे सी पॉइंटला जाऊन पोहोचला। म्हणजे इनडायरेक्टली काय, समजा हे डस्टर आहे तर डस्टर एक्स डायरेक्शनने गेलंय ए पासून बी पर्यंत आणि बी पासून बी परत ते सरकवलंय बी पासून सी पर्यंत। ओके, म्हणजे इथे होतं आधी ए पासून बी पर्यंत गेलं, बी पासून सी पर्यंत गेलं, राईट।
तर मग ए आणि सी मध्ये किती डिस्टन्स आहे किंवा या डस्टरने किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला जर काढायचं असेल तर डिस्टन्स म्हणजे काय, तो जेवढं अंतर कापून गेला असेल त्याला आपण डिस्टन्स म्हणणार आहे. समजा या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे इथे 10 आणि आपण असं घेऊयात या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे इथे 3 मीटर आणि हे डिस्टन्स आहे 4 मीटर. ओके, तर मग टोटल किती डिस्टन्स कव्हर करून गेला हा, इथून तर इथपर्यंत झालं 3 आणि इथून इथपर्यंत किती झालं 4. म्हणजे टोटल डिस्टन्स काय आलं, ए आणि सी ए पासून ते सी पर्यंत डस्टरने जे कापलेलं डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स किती येणार आहे, मग डिस्टन्स इज इक्वल टू किती येईल 3 मीटर प्लस 4 मीटर. किती आलं मग हे टोटली 7 मीटर. ओके, मीटर हे युनिट आहे आणि 3 प्लस 4 किती झाले 7 मीटर काय झालं डिस्टन्स झाले. तसंच दुसरी एक टर्म आहे ती आहे डिस्प्लेसमेंट. ओके, आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजलं जातं, सेम डिस्प्लेसमेंटचं छोटं युनिट आहे सेंटीमीटर आणि मोठं युनिट आहे मीटर. ते पण सेंटीमीटर आणि मीटर मध्येच मोजलं जातं. हे पण अंतरच आहे, पण मग हे अंतर आणि हे अंतर या दोन्ही मध्ये काय फरक आहे, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर ओरिजिन पॉइंट पासून ते फायनल पॉइंट पर्यंत जे पण डिस्टन्स असणार आहे, ऍक्च्युली शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असणार आहे ते डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, डिस्प्लेसमेंट असं म्हणणार आहोत. मग आता ए आणि सी मध्ये ऍक्च्युली शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे, तर हा पाथ आहे. ओके, दिस पाथ एसी पाथ आहे या ट्रायंगल मधील, ट्रायंगल ए बी सी मधला एसी पाथ जो आहे तो याच्यामधला शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हे लॉंगेस्ट डिस्टन्स आहे 3 मीटर 4 मीटर. मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, ए टू सी ओरिजिनल फायनल इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं ऍक्च्युअल जे अंतर आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स ते काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. मग काय आहे इथे डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे इथे, डिस्प्लेसमेंट काय असणार आहे बघा, विच इज इक्वल टू एसी म्हणजे लेंथ एसी. इथे काय होतं तर ए बी प्लस बी आणि इथे काय एसी. एसी किती आहे बघा बरं, इथे जर तुम्ही परपेंडिक्युलर आहे, ओके इथे परपेंडिक्युलर आहे कारण एक्स आणि वाय एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग हा जर 3 असेल हा 4 असेल तर हे डिस्टन्स किती येईल, पायथागोरसच्या थेरमनुसार समजा जर हे एक्स असेल तर आपण पायथागोरसचा थेरम सांगतो की एक्स स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर म्हणजे 1 साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर झालं 16 प्लस 9 किती आले 25. मग एक्स म्हणजे दोन्हीचा स्क्वेअर रूट जर घेतला तर 25 चा स्क्वेअर रूट किती येतो 5. म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे 5 आणि युनिट काय आहे त्याला, सॉरी हे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे 5 आणि युनिट काय असणार आहे त्याचं मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत. ओके, डिस्टन्स सेम युनिट सेम आहेत, त्यांचे युनिट आपण सेम युनिट मध्ये मेजर करणार आहे, पण डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही जेवढं अंतर कापून जातात किंवा जेवढं ह्या पार्टिकलने ऍक्च्युली ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला, तर हे जे टोटल डिस्टन्स कव्हर केलंय त्यालाच आपण डिस्टन्स म्हणणार आहोत 3 आणि 4. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्टन्स, पण कोणतं डिस्टन्स, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जे शॉर्टेज डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिस्प्लेसमेंट म्हणणार आहोत. मग आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूयात की समजा एखादी कार आहे, ओके एक कार आहे, ती कार ए पॉइंट पासून स्टार्ट केलं तिने मुवमेंट, तिचं मोशन जे आहे ती मोशन त्या कारने ए पॉइंट पासून स्टार्ट केली. ओके, आणि ती अर्ध्या तासानंतर बी पॉइंटला जाऊन पोहोचली आणि बी पॉइंट पासून ती परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला म्हणजे ए ला आली. म्हणजे एकदा या डायरेक्शन गेली आणि एकदा या डायरेक्शनने आली. ओके, आणि तुम्हाला मी सांगितलं की ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर 10 किलोमीटर आहे. ओके, आता आपल्याला हे सांगायचंय की ही कारचं टोटल डिस्टन्स, या कारचं टोटल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती आहे. तर तुम्ही फिगर कडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की डिस्टन्स काय असेल तर त्याने किती ऍक्च्युली अंतर किती कव्हर केलंय तर तो ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून परत ए पर्यंत आला. म्हणजे त्याने ऍक्च्युली किती अंतर कव्हर केलंय तर आपण असं म्हणूयात की ए बी आणि बी ए एवढं अंतर त्याने कव्हर केलं. पण ए बी किती आहे तर 10 किलोमीटर आणि बी ए किती आहे 10 किलोमीटर. म्हणजे 10 प्लस 10 म्हणजे टोटल डिस्टन्स त्याने किती कव्हर केलं कारने तर 20 किलोमीटर कव्हर केलं. पण डिस्प्लेसमेंट किती आहे बघा, ओरिजिनल पॉइंट किती आहे ए आणि फायनल पॉइंट किती आहे ए. मग ए आणि ए मध्ये किती टोटल डिस्टन्स आहे तर आपल्याला माहिती किती येते 0. म्हणजे ए आणि ए मधलं डिस्टन्स जे असणार आहे फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट याच्यामधलं डिस्टन्स किती इथे 0. कारण कार परत जाऊन कुठे आली त्याच्या ओरिजिनल पोझिशनलाच आलेली आहे.
मग जर ती ओरिजिनल पोझिशनला येत असेल तर फायनल आणि इनिशियल पॉईंट सेम आहे, म्हणजे ते एकमेकावर ओव्हरलॅप आहेत, म्हणजेच याचा अर्थ त्याने किती डिस्प्लेसमेंट केलं असेल तर 0 किलोमीटर. काहीच डिस्प्लेसमेंट झालेलं नाही, याचा अर्थ असा होतो 0 किलोमीटर आणि याचा अर्थ असा होतो 20 किलोमीटर. दोन्ही मधला फरक लक्षात आलाय? ओके. तर सेम पुढच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या आपल्या ह्या याच्याशी रिलेटेड आहेत, एक म्हणजे डिस्टन्स आणि दुसरं म्हणजे डिस्प्लेसमेंट. याच्याशी रिलेटेड पुढच्या अजून दोन टर्म्स आहेत त्या आहेत स्पीड आणि व्हेलॉसिटी. ओके, स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटी. तर स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड कशाला म्हणायचं तर एखादी जी वस्तू असेल ती वस्तू काही मिनिटांमध्ये काही अंतर कापून जाते किंवा काही सेकंदामध्ये, तिला काहीतरी वेळ लागतो. समजा तुम्ही स्टार्टिंग पॉइंट पासून निघालात, तुमच्या घरापासून निघालात आणि तुम्ही स्टँडवर गेलात, तर समजा स्टँड आहे 1 किलोमीटर अंतरावर. ओके, 1 किलोमीटर अंतरावर आहे स्टँड. मग 1 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागला तर आपण असं अजून करूयात की तुम्हाला 10 मिनिटं लागली. ओके, बाय वॉकिंग म्हणजे पायी पायी जाण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं लागली. अंतर किती आहे 1 किलोमीटर. मग तुमचा स्पीड किती आहे तर तुम्ही किती अंतर कापून गेला 1 किलोमीटर. तुम्हाला वेळ किती लागला 10 मिनिट. ओके, म्हणजेच किती अंतर भागिले किती वेळ यालाच काय म्हणणार आहेत आपण तर स्पीड असं म्हणणार आहे. म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तर डिस्टन्स, जे तुम्ही डिस्टन्स कव्हर केलेलं असेल ते डिस्टन्स, त्याला जर तुम्ही टाइमने भागलं, तुम्हाला किती वेळ लागला, किती अंतर कापून जाण्यासाठी किती वेळ लागला, तर तो काय असणार आहे तुमचा स्पीड असणार आहे. स्पीडलाच गती असंही म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि सिमिलरली व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्टन्सच्या ऐवजी आपण काय करणार आहोत की शॉर्टेस्ट पाथ जो होता त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे तर त्यालाच आपण म्हणणार आहोत डिस्प्लेसमेंट, जे आपण आधी बघितलं. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ही जी क्वांटिटी असणार आहे याला आपण काय म्हणणार आहोत व्हेलॉसिटी असं म्हणणार आहोत. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. मग आता समजा आपण आधीचं एक्झाम्पल घेऊयात की ज्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक पार्टिकल आहे, तो ए पॉइंट पासून निघाला, तो बी पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचला. इथे ते अंतर किती होतं 3 मीटर होतं. बी पासून तो परत, हा आहे वाय ऍक्सिस, दिस एक्स ऍक्सिस. ओके, आणि बी पासून तो सी पॉइंटला जाऊन पोहोचला. हा सी पॉइंट किती अंतरावर आहे 4 मीटर अंतरावर आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती मिनिट लागले 3 मिनिट लागले. इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला 4 मिनिट लागले. 3 मिनिट लागले आणि 4 मिनिट लागले. तर मग याचा स्पीड किती आहे. ओके, स्पीड किती आहे तर स्पीड कशाला म्हणणार आहोत आपण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर स्पीड समजा आपण ए आणि बी मधला स्पीड जर काढला तर स्पीड ए आणि बी, स्पीड किती असेल ए टू बी मधला, तर डिस्टन्स किती कव्हर केलं त्यानं 3 मीटर त्या पार्टिकलने, आणि डिवायडेड बाय टाइम किती आहे तर 3 मिनिट आहे. म्हणजेच हे किती झालं 1 मीटर पर मिनिट. 1 मीटर, एका मिनिटामध्ये 1 मीटर तो कव्हर करतोय. ओके, त्याच पद्धतीने तुम्ही इथे आता स्पीड ए बी जसं सांगितलं तसंच तुम्ही बीसी पण सांगू शकता. बीसी पण काय येईल 4 मीटर डिवायडेड बाय 4 मिनिट म्हणजेच 1 मीटर पर मिनिट. आता टोटल एसी मधला बघा काय येणार आहे. टोटल एसी मधला काय येईल, टोटल डिस्टन्स किती कव्हर केलाय 3 + 4. डिस्टन्स किती झालं टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत, डिस्टन्स इथून इथपर्यंत म्हणजे किती झालं डिस्टन्स झालं 7 मीटर. आणि किती वेळात कव्हर केलं 3 मिनिट आधी 4 मिनिट म्हणजे 7 मिनिटांमध्ये. ओके, 7 मिनिट मध्ये म्हणजे काय आलं हे 1 मीटर पर मिनिट. हे काय झालं त्याचा स्पीड झाला. आता आपण डिस्प्लेसमेंट बघूयात किती लागलंय त्याला. तर डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्या दोन्ही मधलं ऍक्च्युअल मिनिमम डिस्टन्स किती आहे. मिनिमम डिस्टन्स आपण काढलं होतं, हे 3 असेल हे 4 असेल, तर पायथागोरसचं ट्रिपलेट काय येतं इथे येतो 5 मीटर. ओके, मग हा आहे 5 मीटर. मग हा डिस्प्लेसमेंट झाला आपला 5 मीटर. टाइम किती लागलाय टोटल त्याला 3 मिनिट आणि 4 मिनिट. तुम्ही इथपासून इथपर्यंत कोणत्या रूटने जाता ते महत्वाचं नाही, याच्यामधलं डिस्टन्स किती आहे आणि त्याला किती वेळ लागला. 3 आणि 4 मिनिट मिळून 7 मिनिट वेळ लागला. तर मग 5/7 जे पण आन्सर असणार आहे ते काय असणार आहे इन मीटर पर मिनिट हे असणार आहे याचा व्हेलॉसिटी. ओके, व्हेलॉसिटी किती येईल मग इथे 700 50 7 7 49 खाली उरलं 1 आणि 7 1 7 0 अप्रॉक्सिमेटली 0.71 मीटर पर मिनिट. आता बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही सायन्स
चे रूल्स फॉलो करतात. तर टाइम हा मिनिटामध्ये न देता, आता इथे मिनिटमध्ये आहे म्हणून आपण मिनिटमध्ये घेतला, पण बऱ्याच वेळेस त्याचं जे स्टँडर्ड युनिट आहे टायमिंगचं ते आहे सेकंद. म्हणजे आपण काय करतो की मिनिटच्या ऐवजी सेकंद मध्ये लिहितो. मग इथं मिनिटच्या ऐवजी काय येणार आहे, 1 मिनिट म्हणजे किती झाले 60 सेकंद. मग हे लिहिताना तुम्ही 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. ओके, मग हेच तुम्ही असं लिहू शकता की इथे 1 आहे म्हणजे 1/60, 1/60 मीटर पर सेकंड. ओके, 1/60 मीटर पर सेकंड. सिमिलरली इथे तुम्ही त्याच पद्धतीने लिहू शकता की 5 मीटर म्हणजे 5 मीटर डिवायडेड बाय, जर तुम्हाला सेकंड मध्ये विचारलं तर 7 × 60. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, मग 7 मिनिटं म्हणजे 7 × 60 सेकंद. काय येते 5 मीटर पर 7 × 42 420. ओके, म्हणजे 5 डिवायडेड बाय 420 मीटर पर सेकंद. हे अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. समजलंय? स्पीड मध्ये काय आहे तर टोटल डिस्टन्स घ्यायचे, टाइम तेवढाच पण टोटल डिस्टन्स घ्यायचे. आणि व्हेलॉसिटी मध्ये मात्र काय घ्यायचंय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घ्यायचं. ओके, ठीक आहे. अशीच आपल्याला आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये पुढच्या टर्म बघणार आहोत. त्याची पुढची टर्म आहे ऍक्सेलरेशन. ओके, आणि युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. तर ह्या गोष्टी आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकूया.